थर्मोडायनामिक प्रोसेस. या अगोदरही आपण व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक प्रोसेस बघितलेलं आहे. थर्मोडायनामिक प्रोसेस इज दॅट प्रोसेस इन विच थर्मोडायनामिक स्टेट ऑफ सिस्टीम इज चेंज. जी काही स्टेट व्हेरिएबल्स आहेत ते चेंज होतात. वन स्टेट टू इनिशियल स्टेट टू फायनल स्टेटमध्ये जाईपर्यंत स्टेट व्हेरिएबल्स जे चेंज होतात दॅट इज थर्मोडायनामिक प्रोसेस. बरोबर आहे. म्हणजे एखादे सिस्टीम इनिशियल स्टेटला त्याचे स्टेट व्हेरिएबल्स आपण कन्सिडर केले, व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, एक काही व्हॅल्यूज आहेत त्याच्या इनिशियल स्टेटला. नंतर फायनल स्टेटला त्याच्या त्या व्हॅल्यूज चेंज होऊन दुसरं काहीतरी होतं. म्हणजे ही जी प्रोसेस आहे फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट दॅट इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस. ओके, डेफिनेशन बघायची. इट इज अ प्रोसिजर इन विच इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम चेंजेस टू फायनल स्टेट. कन्सिडर करा पॉईंट नंबर 1 इनिशियल स्टेट या एका पॉईंटवरती सपोज आपण चेक केलं तर त्याची प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी हे जे काही स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्याच्या काहीतरी व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. पॉईंट 2पर्यंत जाईपर्यंत ती तुमची फायनल स्टेट आहे. मग 1कडून 2पर्यंत जाईपर्यंत इनिशियल स्टेट टू फायनल स्टेटपर्यंत जी काही प्रोसेस होते दॅट प्रोसिजर इज कॉल्ड ॲज थर्मोडायनामिक प्रोसेस. मग हे जे चेंज होतात त्या चेंज होताना काय काय होतं, आयदर हीट बाहेर टाकली सिस्टीम टू सराउंडिंगकडे जाते किंवा सराउंडिंगकडून हीट सिस्टीमकडे येते, असे काही वेगवेगळे चेंजेस होतात. मग आपण हे सगळे जे काही चेंजेस आहेत ते आपण या अगोदर बघितले. फॉलोइंग चेंजेस मे ऑकर. काय काय चेंजेस होऊ शकतात बघा. कंडिशन बघा. फर्स्ट, ट्रान्सफर ऑफ हीट टू सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. कधीकधी सिस्टीमला सराउंडिंगकडून हीट मिळते, त्यावेळेसची हीट आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. नंतर कधीकधी सिस्टीम रिलीज करतो. पॉईंट नंबर 2 बघा. हीट रिलीजेस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. सिस्टीमकडून सराउंडिंगकडे हीट रिलीज होते, त्यावेळेला आपण हीट निगेटिव्ह कन्सिडर करतो. थर्ड बघा. वर्क डन बाय सिस्टीम. व्हेनेवर देअर इज एक्सपान्शन ऑफ गॅस. ज्यावेळेला गॅस एक्सपांड होतो त्यावेळेला पिस्टन बाहेर मूव्ह होतो, आपण अगोदर बघितलं आहे. दॅट इज वर्क डन बाय सिस्टीम. तो गॅस वर्क डन करतो सराउंडिंगवरती, ते वर्क डन आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. बरोबर आहे. आणि फोर्थ बघा. वर्क डन ऑन सिस्टीम. म्हणजे व्हेनेवर व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस, म्हणजे कॉम्प्रेशनची कंडिशन असेल ॲट दॅट टाईम तुमचं जे काही वर्क डन होतो ते गॅसवरती होतो, त्यावेळेस वर्क डन तुम्ही निगेटिव्ह कन्सिडर करता. हे सगळे कधी दिसतं आपल्याला की इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटकडे जाताना थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये काय काय चेंजेस होतात ते चेंजेस बघितले. ठीक आहे. पण आता आपण म्हणतो की थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमला आपली सिस्टीम ठेवायची. टू कीप सिस्टीम इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम ऑलवेज. जर मला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये सिस्टीम ठेवायची असेल तर हे सगळे चेंजेस फास्ट होऊन चालणार आहेत का? नाही. बरोबर आहे. मग हे जे सगळे चेंजेस आहेत ते तुमचे स्लोली, इन्फिनाइट सिमिली स्लोली, म्हणजे एकदम हळूहळू ते चेंजेस झाले पाहिजे. बरोबर आहे. रॅपिडली त्याचा चेंज दिसला पाहिजे का, की रॅपिड त्याची हीट ट्रान्सफर झाली किंवा रॅपिडली एकदम त्याचं टेम्परेचर ड्रॉप झालं, असं नाही चालणार आहे. टू कीप सिस्टीम इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम दिस चेंजेस शुड बी स्लो. बरोबर आहे. मग क्वासी-स्टॅटिक सिस्टीम कोणाला म्हणायचं? डेफिनेशन बघा. दिस प्रोसेस इन विच चेंजेस इन द स्टेट व्हेरिएबल ऑफ अ सिस्टीम ऑकर इन्फिनाइटसिमली स्लोली आर कॉल्ड क्वासी-स्टॅटिक सिस्टीम. म्हणजे हे जे काही मागे चेंजेस बघितले ना तुम्ही, की हीट ट्रान्सफर फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और वर्क डन ऑन द गॅस, वर्क डन बाय द गॅस, हे जे काही चेंजेस आहेत म्हणजे व्हॉल्यूम चेंज आहे, टेम्परेचरमध्ये चेंज आहे किंवा मासमध्ये चेंजेस आहे, हे काही जे चेंजेस आहेत ते कसे असले पाहिजे? इन्फिनाइटसिमली स्लोली असले पाहिजे. द प्रोसेस इन विच चेंजेस इन अ स्टेट व्हेरिएबल, जे काही आपले स्टेट व्हेरिएबल्स आहेत टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम ऑकर्स इन्फिनाइटसिमली स्लोली आर कॉल्ड ॲज क्वासी-स्टॅटिक सिस्टीम. मग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमला ठेवण्यासाठी आपले जे वेळेला व्हेरिएबल्स हळूहळू चेंज होतात त्या सिस्टीमला म्हणायचं क्वासी-स्टॅटिक सिस्टीम. ठीक आहे. आता ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस देअर इज अ सिरीज ऑफ इंटरमिजिएट स्टेट. आपण सुरुवातीलाच म्हटलं की सिस्टीम चेंजेस स्टेट व्हेरिएबल्स. कधी स्टेट व्हेरिएबल चेंज होतात? म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे जाताना त्याचे व्हेरिएबल्स चेंज होतात.
मग इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे जाताना तो एकदम चेंज होतो का मध्ये मध्ये चेंज होत राहतो? बरोबर आहे, मध्ये मध्ये भरपूर वेळेला आपण ते चेंज होत राहणार आहे. म्हणजे ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस देअर इज सिरीज ऑफ इंटरमिजिएट स्टेट. म्हणजे काय की अलॉंग विथ इनिशियल स्टेट, फायनल स्टेट, त्यांच्या मध्ये सिरीज ऑफ इंटरमिजिएट स्टेट्स, म्हणजे मध्ये मध्येही काही काही वेगवेगळ्या स्टेट्स असणार आहे. सपोज कन्सिडर करा ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जायला, ए पॉईंट इनिशियल पॉईंट झाला, बी पॉईंट फायनल पॉईंट झाला, मग तिथं मध्ये मध्ये काही स्टॉप्स आहेत सपोज, बरोबर आहे. ते घेत घेत आपण पुढे जाणार, ए टू सी जाणार, नंतर सी टू डी जाणार, डी टू ई जाणार आणि फायनल ई टू आपली फायनल पोझिशन असेल तिथपर्यंत जाणार. मग हे जे मधले जे काही पॉईंट्स आहेत दॅट आर कॉल्ड ॲज इंटरमिजिएट पॉईंट्स किंवा इंटरमिजिएट स्टेट्स. ठीक आहे. वेन वी प्लॉट दिस सिरीज ऑन पी व्ही डायग्राम, आणि जर आपण हे मधल्या जे काही सिस्टीम्स आहेत किंवा मधल्या स्टेट्स आहेत इंटरमिजिएट स्टेट, त्यांचं जर प्लॉटिंग केलं, वेन वी प्लॉट दिस सिरीज ऑन पी व्ही डायग्राम, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं पी व्ही डायग्राम मीन्स प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम किंवा प्रेशर व्हॉल्यूम कर्व. एका ॲक्सिसला व्हॉल्यूम असेल, दुसऱ्या ॲक्सिसला प्रेशर असेल, आणि वेरेवर टेम्परेचर केप्ट कॉन्स्टंट, त्या आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंजिंग ठेवलं त्यावेळेस डायग्राम आपण पी व्ही डायग्राम म्हटलं, बरोबर आहे की नाही. आणि मग हे डिफरंट स्टेट्स तुम्ही त्यामध्ये म्हणजे इनिशियल आणि फायनल सोडून मधल्या ज्या काही स्टेट्स आहेत त्यांनाही प्लॉटिंग केलं तर त्याला तुम्ही त्या कर्वला म्हणता पाथ. म्हणजे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ए टू बीपर्यंत जाईपर्यंत मध्ये मध्ये 4 ते 5 स्टॉप आहेत सपोज, मग ते स्टॉप कवर करत करत आपण जे जातो त्याला पूर्ण याला तुम्ही पाथ असं म्हणता, बरोबर आहे. मग वेन वी प्लॉट, आता जर ह्या सगळ्या इंटरमिजिएट स्टेट्स जर तुम्ही दाखवल्या तर त्या पूर्ण डायग्रॅमला तुम्ही पाथ असं म्हणता. ठीक आहे. आता याचाच या पाथचा किंवा प्रत्येक पाथवरती वर्क डन किती होणार आहे किंवा इनिशियल स्टेट फायनल स्टेटच्या वेळेपर्यंत वर्क डन किती होतं हे आपल्याला स्टडी करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. तुम्हाला डायग्रॅम दिसते ही, त्या डायग्रॅममध्ये काय केलेलं आहे बघा, डिफरंट पॉईंट्स दाखवत आहेत. ठीक आहे. आता इथे ही काय डिस्क्राईब करते किंवा आपण हा पॉईंट का बघतोय तर रिलेशन बिटवीन पाथ अँड वर्क डन अलॉंग अ पाथ. आता तुम्ही हे बघू शकता, सपोज ए पॉईंट हा इनिशियल पॉईंट आहे, बी पॉईंट हा फायनल पॉईंट आहे. ठीक आहे. आता एकडून बीकडं जायचं असेल तर तुम्हाला 1 2 3 असे नंबर्स दिसत आहेत, म्हणजे हे 3 वेगवेगळे पाथ आहेत. मुलांना असं सहज कन्सिडर करा की ए पॉईंटपासून बीपर्यंत जायला मला 3 पाथ आहेत, म्हणजे 3 मार्ग आहेत. मी सरळ जाऊ शकते, लेफ्ट हँड साईडला तिकडून एखादा मार्ग असेल तिकडून जाऊ शकते, दुसरीकडून अजून कुठला मार्ग असेल तिकडून जाऊ शकते. म्हणजे टोटल 3 पाथ आहेत की मला जवळचा कुठला पडतो किंवा मला फिजिबल कुठला आहे त्या पाथने मी जाईन. ठीक आहे. आता कन्सिडर केलं ए इनिशियल पॉईंट, बी फायनल पॉईंट. एकडून बीपर्यंत जायला हा 1 नंबरचा एक पाथ आहे, त्याच्यानंतर वाया सी असा दुसरा पाथ आहे, त्याच्यानंतर वाया डी असा तिसरा पाथ आहे. प्रत्येक वेळेला वर्क डन किती किती होणार आहे, वर्क डन ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस आहे ते तुम्हाला आता बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता आपण काय बघणार आहोत, रिलेशनशिप बिटवीन अ पाथ अँड वर्क डन अलॉंग अ पाथ. प्रत्येक पाथ बघायचा आहे, प्रत्येक पाथच्या अलॉंग किती वर्क डन होणार आहे ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. कन्सिडर केली आहे मी ही डायग्रॅम काय दाखवते की डिफरंट वेज दाखवते किंवा मार्ग दाखवते, एपासून बीपर्यंत जायला काय काय मार्ग आहेत. ठीक आहे. आता रिलेशन बिटवीन पाथ अँड वर्क डन अलॉंग पाथ. आता कन्सिडर करा ही डायग्रॅम जी की स्टेट ऑफ सिस्टीम दाखवते. ए ही इनिशियल सिस्टीम आहे, इनिशियल स्टेट आहे सिस्टीमची, इनिशियल स्टेट ऑफ सिस्टीम ॲट ए. ठीक आहे. आता त्या ए पॉईंटचं प्रेशर आहे, काय इंडिकेट करते प्रेशर, पी आय. ठीक आहे. तिथलं व्हॉल्यूम काय आहे तर व्ही आय. तुम्ही डायग्रॅम किंवा हा कर्व किंवा हा जो काही ग्राफ आहे तो तुम्ही समजू शकता. ए पॉईंटचे जर मी कॉर्डिनेट्स बघितले तर काय असतील, हा पी आय म्हणजे इनिशियल प्रेशर, व्ही आय म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे. ए पॉईंटचे कॉर्डिनेट्स झाले. नंतर फायनल स्टेट ऑफ सिस्टीम आहे बी, या बी ही फायनल आहे, त्याचे कॉर्डिनेट्स द्यायचे झाले तर तुम्हाला काय सांगता येईल, प्रेशर आहे तिथलं पी एफ. हे बघा बीचं प्रेशर आहे पी एफ आणि बी पॉईंटचं व्हॉल्यूम आहे व्ही एफ. ठीक आहे. प्रेशर पी एफ, व्हॉल्यूम व्ही एफ. आता आपण प्रत्येक पाथ कन्सिडर करावं, पाथ नंबर 1 2 अँड आफ्टर दॅट 3. ठीक आहे.
पाथ 1 बघा, पाथ 1 काय सांगतो, ए पासून बी पर्यंत जायला सी किंवा डी कडे न जाता डायरेक्ट गेलो आहे. ठीक आहे. आता इथे काय होतं, ए टू बी अलॉंग पाथ 1 बोथ प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंजेस. तुम्ही बघा, ए कडून एचं प्रेशर होतं पी आय, बीचं प्रेशर होतं पी एफ, म्हणजे प्रेशर चेंज झालं. एचं व्हॉल्यूम होतं व्ही आय, बीचं व्हॉल्यूम आहे व्ही एफ, म्हणजे व्हॉल्यूमसुद्धा चेंज झालं. ठीक आहे. आता प्रेशर डिक्रीज झालं, एच्या तिथलं प्रेशर जास्त होतं, बीच्या तिथलं प्रेशर कमी होतं. बघा, पी आय टू पी एफ आला म्हणजे प्रेशर डिक्रीज झालं. पण व्हॉल्यूमचं काय झालं, व्हॉल्यूम व्ही आय इथं होता, तो इकडे जाताना तो वाढत गेला म्हणजे व्ही एफ, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. आणि व्हेनेवर व्हॉल्यूम इन्क्रीजेस, व्हॉल्यूम जर वाढला याचा अर्थ तिथं एक्सपान्शन झालं, बरोबर आहे. आणि एक्सपान्शन झालं किंवा व्हॉल्यूम इन्क्रीज झालं त्यावेळेसचं वर्क डन कसं असतं, कायम पॉझिटिव्ह असतं. हे आपण मागेच बघितलं आहे. सो वर्क डन इज पॉझिटिव्ह. वाय पॉझिटिव्ह, बिकॉज व्हॉल्यूम इन्क्रीजेस. व्हॉल्यूम इन्क्रीज आहे म्हणजे गॅस असो किंवा सिस्टीम एक्सपान्शन झालं. आणि व्हेनेवर देअर इज एक्सपान्शन वर्क डन इज पॉझिटिव्ह. ओके. आता वर्क डन आणखी एक आहे, आपण हेही बघितलं आहे की वर्क डन आपण इंटिग्रेशन सॉल्व करूनही बघू शकतो किंवा एरिया अंडर द कर्व बघू शकतो. मग हा जो एरिया आहे, तुम्हाला इथं शेडेड एरिया दिसतोय, तो जर कॅल्क्युलेट केला तरीही तुम्हाला वर्क डन मिळणार आहे. ठीक आहे. आता पाथ 2 कन्सिडर करा. पाथ 2 काय म्हणतो की ए कडून बी कडे जाताना मी डायरेक्ट न जाता पहिल्यांदा सीला भेट दिली, मग सी टू बी गेलो. मग असं घडत असताना काय चेंज होणार आहे किंवा वर्क डन कसं असणार आहे ते बघायचं. आता पहिल्यांदा आपण काय करू, ए कडून सी कडे जाऊ. ए कडून सी कडे जात असताना व्हॉल्यूम काय झालं, व्ही आय होतं एचं, आणि सी पॉईंटचं व्हॉल्यूम काय आहे व्ही एफ, म्हणजे व्ही आय टू व्ही एफ व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं म्हणजे एक्सपान्शन झालं, एक्सपान्शन झालं म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह आलं, बरोबर आहे. पण प्रेशरचं काय झालं, प्रेशर एच्या वेळेचं प्रेशर पी आयच होतं, सीच्या वेळेचं प्रेशर पण पी आयच आहे, म्हणजे प्रेशर कसं राहिलं, कॉन्स्टंट पी आय. त्याच्यानंतर आता सी टू बी चला, सी टू बी जात असताना तुमचं आता इथं प्रेशर काय झालं, डिक्रीज झालं. प्रेशर पी आय होतं ते खाली आलं, याचा अर्थ प्रेशर डिक्रीज झालं. पी आयकडून पी एफकडं गेलं म्हणजे प्रेशर डिक्रीज झालं. पण इथलं व्हॉल्यूम कसं आहे, सीचं व्हॉल्यूम पण व्ही एफच आहे, बीचं व्हॉल्यूम पण व्ही एफच आहे, म्हणजे व्हॉल्यूम कसं राहिलं, कॉन्स्टंट राहिलं, बरोबर आहे. म्हणजे वर्क डन काय आलं इथे, तर हा जो शेडेड एरिया रेक्टँग्युलर शेप दिसतो त्याच्या तिथलं जर तुम्ही एरिया फाइंड आउट केला ते झालं तुमचं वर्क डन. वर्क डन ए टू सी जात असताना वर्क डन काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे पॉझिटिव्ह आलं. आणि सी टू बी जात असताना वर्क डन काय, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं, याचा अर्थ व्हॉल्यूम वर्क डन तुमचं इथलं 0 असणार आहे. ठीक आहे. आता पाथ 3 बघा. पाथ 3 म्हणजे मग अशी पाथ 1 होता, ए कडून बी कडे डायरेक्ट जात होतो. नंतर पाथ 2 बघितला, ए कडून सी कडे गेला, सी कडून बी कडे गेला. आता पाथ 3 असा आहे की ए टू डी अँड देन डी टू बी. ठीक आहे. ए टू डीमध्ये तिथे काय काय प्रेशर आणि व्हॉल्यूमचं होतं बघा. प्रेशर डिक्रीज झाला, पी आयकडून ए कडून डी कडे येत असताना पी आयकडून पी एफकडं आलो, सो प्रेशर डिक्रीमेंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला, ए पॉईंटचं व्हॉल्यूम व्ही आयच होतं, डी पॉईंटचं व्हॉल्यूम व्ही आयच राहिलं. त्याच्यानंतर डी कडून बी कडे गेलात. आता मला सांगा, ए कडून डी कडे येत असताना व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ तुमचं वर्क डनही तिथं 0च असणार आहे. नंतर डी कडून बी कडे जात असताना प्रेशर कॉन्स्टंट राहिलं, पण व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ, दॅट मीन्स व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. व्हॉल्यूम इन्क्रीजेस व्ही आय टू एफ. त्याच्यानंतर प्रेशर कॉन्स्टंट राहिलं, व्ही एफच राहिलं. म्हणजे वर्क डन जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथलं तर काही वर्क डन नसणारच आहे, कारण ए टू डी आलं, व्हॉल्यूम 0 आहे म्हणजे तिथलं वर्क डन नाही. म्हणजे वर्क डन कॅल्क्युलेट करायचं झालं तर हा शेडेड रिजन जो आहे, एरिया अंडर कर्व 3, दॅट इज इक्वल टू वर्क डन. ठीक आहे. आता याच्यावरून कन्क्लुजन काय काय आले, तीनही केसमध्ये अमाऊंट ऑफ वर्क डन इज नॉट सेम. पहिल्या ह्याच्यामध्ये प्रेशर व्हॉल्यूम दोन्हीही चेंज होते, तिथलं वर्क डन वेगळं होतं. केस 2 मधलं वर्क डन वेगळं आहे, केस 3 मधलं वर्क डन वेगळं आहे, म्हणजे प्रत्येक वेळेचं अमाऊंट ऑफ वर्क सेम नाही. नंतर फॉर ऑल 3 केसेस इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम इज सेम. पहिल्या केसमध्येही ए कडून बी कडं म्हणजे इनिशियल ए फायनल बी, सेकंडमध्ये पण इनिशियल ए फायनल बी, थर्डमध्ये पण इनिशियल आणि फायनल सेमच होतं. सो वर्क डन बाय सिस्टीम डिपेंड्स ऑन, कोणाकोणावरती डिपेंड आहे, इनिशियल स्टेट,
फायनल स्टेट अँड इंटरमिजिएट स्टेट्स ऑल्सो. म्हणजे पाथ नंबर 2 आणि पाथ नंबर 3मध्ये जसं तुम्ही सीला भेट देऊन गेलात, डीला भेट देऊन गेलात, त्या झाल्या तुमच्या इंटरमिजिएट स्टेट. म्हणजे जे काय वर्क डन आहे कुणाकुणावर डिपेंड असणार आहे, इनिशियल स्टेट काय आहे, फायनल स्टेट काय आहे आणि इंटरमिजिएट स्टेट काय आहे यावर डिपेंड आहे. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे हीट ॲडेड ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. याचा अर्थ काय, थर्मोडायनामिक स्टेट ऑफ सिस्टीम. आता जर तुम्हाला थर्मोडायनामिक स्टेट ऑफ सिस्टीम चेंज करायचं असेल तर आयदर तुमच्याकडे 2 वेज आहेत, एक वर्क डन करा किंवा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, किंवा दुसरी एक मेथड आहे तुम्हाला माहिती आहे इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी आपण हीट देत होतो. सेम तसंच आहे, बाय ॲडिंग हीट थर्मोडायनामिक स्टेट ऑफ सिस्टीम कॅन ऑल्सो बी चेंज. जर तुम्ही हीट ॲड केली तर तुमचं टेम्परेचर बदलेल, तुमचं प्रेशर बदलेल, तुमचं व्हॉल्यूम बदलेल, त्याच्यामुळं तुमच्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये सुद्धा चेंज होणार आहे. बरोबर आहे. आता हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपण एक सिस्टीम कन्सिडर करू. कन्सिडर थर्मोडायनामिक सिस्टीम इन विच गॅस इन अ सिलेंडर विथ मुवेबल पिस्टन. एक गॅस घेतला, एक सिलेंडर घेतलं, म्हणजे ही झाली तुमची सिस्टीम. सिलेंडर झालं तुमचं सराउंडिंग, सिलेंडरमधला गॅस सिस्टीम झालं, बाहेरची गोष्टी तुमच्या सराउंडिंग झाल्या, त्याला एक मुवेबल पिस्टन लावला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बाहेरून हीट द्यायची आहे. मग ह्या हीट दिल्यामुळं तुम्हाला काय काय होणार आहे, तुमचं थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये काय बदल होणार आहे ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे ना. आपलं एम काय आहे, टू चेंज व्हॉल्यूम फ्रॉम VI टू VF ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे हीट दिल्यानंतर VI टू VF म्हणजे व्हॉल्यूम, पहिलं व्हॉल्यूम, आणि VF म्हणजे फायनल व्हॉल्यूम. यामध्ये फक्त प्रश्न असा आहे की टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. ठीक आहे. आपलं एम आहे टू चेंज व्हॉल्यूम फ्रॉम VI टू VF. आपल्याला बदल बघायचा आहे, मग व्हॉल्यूम चेंज करूया. VI कडून VF जात असताना फक्त टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ठीक आहे. यासाठी 2 मेथड आहेत. देर आर 2 मेथड्स टू चेंज व्हॉल्यूम. फर्स्ट मेथड बघूयात अगोदर. डायग्राम दिसते. तर आपण आत्ता एक सिस्टीम कन्सिडर केली, थर्मोडायनामिक सिस्टीम. त्यामध्ये काय होतं की एक सिलेंडर घेतला आहे, गॅस घेतला आहे आणि त्याला एक मुवेबल पिस्टन लावला आहे. स्टेट 1 दिसते इथं, ती बघा अगोदर. काय दिसतंय की हा एक सिलेंडर आहे, त्याला एक पिस्टन बसवला आहे, मुवेबल पिस्टन आहे. म्हणजे तो असं वर्क डन झाला तर तो वरती शिफ्ट होतो किंवा खाली शिफ्ट होऊ शकतो. ठीक आहे. आता मेथड 1, आता तुम्हाला काय करायचं आहे, हीट द्यायची. ठीक आहे. आता टू चेंज व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर फक्त कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि हीट अशी द्यायची स्लोली की जेणेकरून तुमचं टेम्परेचर रॅपिडली चेंज होणार नाही, तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. टू चेंज व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर गॅस इज हीटेड स्लोली इन कंट्रोल्ड मॅनर. मी आत्ताच सांगितलं की टेम्परेचर रॅपिडली चेंज होऊ द्यायचं नाही. तुम्हाला जी काही हीट द्यायची आहे ती स्लोली द्यायची, जेणेकरून कंट्रोल्ड मॅनर राहील. आणि कंट्रोल्ड मॅनर यासाठी, कारण जे काही तुमचा गॅस एक्सपांड होणार आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, VI टू VF जाणार आहे. मग व्हॉल्यूम इन्क्रीज होत असताना टेम्परेचर तुमचं कॉन्स्टंट राहील. ओके. आता हे बघा, स्टेट नंबर 2 दिलं आहे. स्टेट नंबर 2 करताना काय केलं आहे, आधी इनिशियल व्हॉल्यूम होतं VI. ठीक आहे. हीट दिली, हीट स्लोली दिली, इन कंट्रोल्ड मॅनर दिली, जेणेकरून तुमचा गॅस एक्सपांड झाला आणि फायनल व्हॉल्यूम झालं VF. VI टू VF आयसोथर्मली. आयसोथर्मली मीन्स टेम्परेचर रॅपिड चेंज झालं नाही. ठीक आहे. आता जर गॅस एक्सपांड झाला असेल तर तुमचा पिस्टन नक्कीच आउटवर्ड मूव्ह होणार आहे किंवा अपवर्ड मूव्ह होणार आहे. म्हणजे त्याने वर्क डन केलं का, इनिशियल व्हॉल्यूम होतं VI, फायनल व्हॉल्यूम झालं VF, म्हणजे व्हॉल्यूम तुमचं इन्क्रीज झालं. व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर वर्क डन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे. त्याच्यानंतर या सिस्टीमला बाहेरून हीट दिली आहे, याचा अर्थ सिस्टीमने हीट ॲब्झॉर्ब केली. जर सिस्टीम ॲब्झॉर्ब करत असेल हीट, दॅट मीन्स हीट जो काही आहे, वेन एवर सिस्टीम ॲब्झॉर्ब्स हीट इज पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मीन्स ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. ही झाली तुमची मेथड 1. आता दुसरी बघूयात, मेथड 2 बघूयात. मेथड 2 मध्ये काय केलं, इन दिस मेथड गॅस सिलेंडर. आता डायग्राम बघितलं का तुम्ही, मगाचाच सिलेंडर घेतला आहे, त्यातही तेच क्वांटिटी असलेलं किंवा तेच टेम्परेचर असलेला गॅस घेतला आहे, फक्त फरक एवढा केला आहे, इन्सुलेशन अप्लाय केलं आहे. याचा अर्थ सराउंडिंग टू सिस्टीम काहीही तुमचा आता रिलेशन राहणार नाही. इन दिस मेथड गॅस सिलेंडर इज कवर्ड बाय इन्सुलेटिंग मटेरियल. पहिला सिलेंडर बघा,
आपला इथंही एम तेच आहे, टू चेंज व्हॉल्यूम ऑफ गॅस. आपल्याला व्हॉल्यूम गॅसचं चेंज करायचं आहे. ठीक आहे. गॅस सिलेंडर इज कवर्ड बाय इन्सुलेटिंग मटेरियल. इट इज, आता हा जो पहिला गॅस सिलेंडर बघा, गॅस सिलेंडर ना त्याला डिवायडेड इन 2 पार्ट्स दिसत आहे तुम्हाला. एक पार्ट एक्स केला आहे आणि दुसरा पार्ट वाय केला आहे. एक्स पार्ट म्हणजे किंवा इट इज डिवायडेड इंटू 2 कंपार्टमेंट्स म्हणा, एक्स अँड वाय. कोणी कशामुळं त्याला सेपरेट केलं आहे किंवा डिवाईड केलं आहे, इथं एक थिन आणि ब्रेकेबल पार्टिशन टाकलं आहे की जे फुटू शकतं. ठीक आहे. एकदम नाजूक किंवा एकदम पातळ असं ब्रेकेबल पार्टिशन टाकलं आहे की जे काही तुटू शकतं. ठीक आहे. आता या एक्स या पार्टिशनमध्ये गॅस घेतला आणि वाय या पार्टिशनमध्ये काहीच नाही, म्हणजे तो एम्प्टी आहे. दॅट मीन्स तिथं व्हॅक्यूम प्रेझेंट आहे. बरोबर आहे. आता एक्सचं व्हॉल्यूम आहे व्ही आय आणि वाय कंपार्टमेंटचं व्हॉल्यूम आहे व्ही आय डॅश. बरोबर. मग हे सगळं जर व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते व्ही एफ होणार आहे. व्ही एफ म्हणजे व्ही आय प्लस व्ही आय, या दोघांचं ॲडिशन म्हणजे व्ही एफ असणार आहे किंवा फायनल व्हॉल्यूम असणार आहे. ठीक आहे. एक्स कशाने भरला आहे? एक्स इज फिल्ड विथ गॅस अँड वाय इज एम्प्टी. ठीक आहे. पुढे बघा, सडनली पार्टिशन ब्रोकन. आता कधी कधी काय होतं, तुम्ही एक बलून कन्सिडर केला, सपोज तो लीक झाला किंवा काही पंक्चर वगैरे झाला तर त्याच्यातनं तो फुटतो आणि त्यातली सगळीच्या सगळी हवा काय होती, बाहेर येते. तसंच सपोज कन्सिडर करा की त्या डायग्राममधलं जे काही पार्टिशन होतं ते सडनली ब्रेक झालं. ते नाजूक होतं, थिन होतं. मग हे जे ब्रेक झालं असेल, दिस कॉजेस, याच्यामुळं काय झालं, अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ गॅस. तो जो गॅस एक्स पार्टिशनमध्ये होता, एक्स कंपार्टमेंटमध्ये होता, तो अचानक एक्सपांड झाला. बरोबर आहे ना. आता बलूनमधली हवा ज्या वेळेला आतमध्ये असते आणि ती ब्रेक झाली, सॉरी काही तिथं सडन पंक्चर झालं तर ते अचानक एक्सपांड होऊन बाहेर येते. तसंच झालं सपोज इथं की एक्सपान्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ गॅस झालं. मग ते काय होतं, एक्समधली जी काही आपला गॅस आहे, गॅस ऑक्युपाईज द एम्प्टी स्पेस. त्या वायमध्ये जे काही एम्प्टी स्पेसमध्ये होता तिथं पण गेला. म्हणजे त्याने काय केलं बघा, इथं या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल, एक मिनिट, या डायग्राममध्ये दिसतंय एक्स कंपार्टमेंटमधले गॅस सडनली जर तुमचं पार्टिशन ब्रेक झालं तर त्यावेळेला काय होतं, तो हे जे व्हॅक्यूम आहे म्हणजे वाय कंपार्टमेंटमध्ये मोकळी जागा आहे त्याला पण ऑक्युपाय करतो, म्हणजे कवर्ड होतो. म्हणजे इथला गॅस बाहेरून हीट दिलेली नाही, तो फक्त आणि फक्त तिथलं ते पार्टिशन ब्रेक झाल्यामुळे काय झालं, त्या गॅस एक्सपांड झाला आणि त्याने टोटल जागा कवर केली. ठीक आहे. सडनली पार्टिशन ब्रेक झाल्यामुळं काय झालं, अनकंट्रोल एक्सपान्शन ऑफ व्हॉल्यूम ऑफ गॅस झाला आणि त्याच्यामुळे गॅस ऑक्युपाईज द एम्प्टी स्पेस. त्या गॅसने एम्प्टी स्पेस ऑक्युपाय केला. देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन गॅस अँड सराउंडिंग. मुलांनो, हे सगळं होत असताना बाहेरून कुठली हीट आपण आत घेतली का किंवा आतली हीट कुठली बाहेर गेली का? आयसोलेशन मटेरियल तिथं यूज केलं आहे. याचा अर्थ सिस्टीम इज आयसोलेटेड. जर सिस्टीम आयसोलेटेड आहे म्हणजे आतला आणि बाहेरचा संबंध नाही. म्हणजे जर हीट तुमची कुठल्याही प्रकारची हीट इथं ट्रान्सफर झाली नाही, म्हणजे Q = 0 असणार आहे तुम्ही इथं. त्याचबरोबर इथं कुठला पिस्टन मूव्ह झाला का, की गॅस एक्सपांड झाला, पण गॅस एक्सपांड झाला म्हणून पिस्टन मूव्ह झाला का? नाही. नो वर्क डन बिकॉज इट हॅज नॉट पुश पिस्टन फॉर एक्सपान्शन. एक्सपान्शनमुळं कुठल्याही प्रकारचा पिस्टन मूव्ह झाला नाही, फक्त गॅस एक्सपांड झाला, वर्क डन कुठलंही झालं नाही. म्हणजे इथं हीट = 0, वर्क डन = 0 आणि जे काही एक्सपान्शन झालं त्या एक्सपान्शनला म्हणायचं फ्री एक्सपान्शन. ठीक आहे. आता हे फ्री एक्सपान्शन का म्हटलं तुम्ही, कारण गॅस तर एक्सपांड झाला पण वर्क डन कुठल्याही प्रकारचं नाही. सो दिस इज कॉल्ड ॲज फ्री एक्सपान्शन. ओके. W = 0, Q = 0. ठीक आहे.